35 रन्स पण चेस होताना पाहिले गेले, 14 रन्स डिफेंड होताना पण पाहिल्या गेल्या. मनोज पवार यांची चांगली बॉलिंग पाहिली गेली पहिल्या दिवसामध्ये. त्यामुळे अशा अनेक घडामोडी आपण 3 दिवस पाहिल्या. शेवटचा दिवस आहे, चॅम्पियन कोण होईल. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग, प्रॉपर लाईन लेंथ आहे आणि एक परफेक्ट बॉल पाहिला गेला. गुड बॉल पियुष. रन्स कुठल्याही प्रकारे अजून खातं ओपन केलं नाही. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये एक जेवढे रन्स कराल तेवढं कमी आहे. वर्लीकर म्हणून इकडे दाखल झालेत. आज वर्लीचे देखील काही बॉलर्स इकडे खेळताना पाहायला मिळतील. खूप चांगली ऍक्शन त्यांची पण आहे. या बॉलवर देखील एक परफेक्ट स्ट्रोक आणि नॉन स्ट्राइक एंडला इट इज आउट. निखिल पाटीलला मैदान सोडत. आज वर्लीचे देखील काही बॉलर्स इकडे खेळताना पाहायला मिळतील. खूप चांगली ऍक्शन त्यांची पण आहे. व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळलंय असे अनेक प्लेयर्स इकडे देखील खेळताना पाहायला मिळतील. आणि 3 बॉल झाले त्यांनी आता कुठलंही खातं ओपन केलं गेलं नाहीये. न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एंडला प्रसाद येत आहेत. स्ट्राइक एंडला आदित्य पवार भाऊ. या बॉलवर देखील टॅप खेळलं गेलंय आणि सिंगल रनने मात्र इकडे खातं ओपन केले गेले भाऊने. भाऊ मनामध्ये विचार करत असेल की मी स्ट्राइक घेणं गरजेचं होतं, पण कुठेतरी पहिले डॉट आले. विकेट पण एक गेली आहे. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग, लाईन लेग प्रॉपर आहे आणि पियुषला कॉन्फिडन्स होता की भाऊ हा बॉल डॉटच आहे. पियुषच्या हालचालीवरून समजत होता की हा बॉल डॉट आहे. बॉलरच्या चेहऱ्याच्या हावभावावरून समजतं की बॉल काय टाकलाय. गुड बॉल आणि खूप चांगली पिचिंग पाहिली गेली अफलातून. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर आणि काय टॅप खेळले गेले आहेत. आदित्य पवार 2 रन मिळतील. 1 विकेट गेले. पहिली ओव्हर संपली आहे. अफलातून बॉलिंग पियुष. चांगली ओव्हर पाहायला मिळाली पियुषची. पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या टीमचे मात्र मॅच मध्ये घेऊन आला आणि म्हणजे पहिली ओव्हर जेव्हा तुमच्या टीम मध्ये सेफ येते ना तेव्हा तुम्हाला उर्वरित बॉलरला पण कॉन्फिडन्स येतो की भाऊ आपण पण आता चांगली टाकणं गरजेचं आहे. काल IPL ची पण मॅच सर्वांनी पाहिली. पॉवर प्लेचा मला असं वाटतं हायेस्ट स्कोर काल सर्वांनी बघितला. हेडची अफलातून बॅटिंग, पण तिकडे दिल्लीने पण चांगला स्टार्ट दिला होता. अभिषेक शर्माने पण एक चांगली स्टार्ट दिली काल. बॉलिंगसाठी चेतनच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राइक एंडला प्रसाद. काल प्रसादने पण खूप चांगली बॅटिंग केली आहे, बट आज खुल्या गटामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. या बॉलवर जवळपास फुल टॉस बॉल होता आणि नाराज असतील प्रसाद स्वतःवर, कारण की हा बॉल कन्वर्ट करू शकले नाहीये. येईल डॉट बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेतन. या बॉलवर देखील टॅप खेळलं गेलं समोर आणि अंपायर निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. मुळे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आई बॉल आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्कर आणि येईल पियुषने तिकडे चांगला बॉल पकडला. चेतन देखील चांगली बॉलिंग करतात. चेतनने पहिल्या दिवसामध्ये पण एक चांगली बॉलिंग टाकली होती. 6 बॉल 4 ला. या बॉलवर देखील एक भन्नाट वेग आणि तिकडे नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. नॉट आउट. मला असं वाटतं फील्डर मध्ये पण एक चांगली बॉलिंग टाकली होती. 6 बॉल 4 ला. या बॉलवर देखील एक भन्नाट वेग आणि 19 रन्स. पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये एका दुसरा बॅट्समन तुमच्याकडे कमी असला तरी चालेल, बट बॉलर तुमच्याकडे प्युअर पाहिजेत, परफेक्ट. आणि त्यामुळे असेच अनेक रूल्स इकडे पाहायला मिळालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा चेतन. स्ट्राइक एंडला बॅटर लेफ्टी आहेत. आदित्य पवार खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतात. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय.
डिक्लेअर रन आहे. भाऊ 3 दिवस खेळतोय इकडे, त्यामुळे भाऊला माहिती आहे की कुठे रन काय आहेत. आणि No+1 म्हणजे अंपायरला पण एवढे रूल्स नसते. मला तेवढे भाऊनी सांगितले की भाऊ तिकडे डिक्लेअरच आहे. आणि स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 8 रन झालेत. मध्ये मॅच मध्ये आले बॅटिंग करत असताना टीम बालाजी 11. 5 बॉल 8. बॉलिंग साठी चेतन. या बॉलवर फसवलं. एक सिंगल पण खूप महत्वाचा असणार आहे या बॉलमध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फटका बसला गेलाय आणि चेतन कव्हरला थोडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फटका बसला गेला मात्र फुटी झाली. 9 रन झालेत. म्हणजे पहिल्या 12 बॉल मध्ये 9 रन झालेत. आता 12 बॉल मध्ये 12 जरी केला तरी 20-21 टार्गेट येईल. 22 पर्यंत मॅच बनली तरी चांगली फाईट होईल. आज सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर फूड केअर युजनचं देखील पाहू शकतो. आमचे फूड जंक्शन, त्यानंतर D99 स्पोर्ट्स, त्यानंतर आमचे नितेश विजय छेडा यांचं देखील हेल्पिंग हँड्स आपण पाहिलं तर फाउंडेशन आहे. सांगवी स्पोर्ट्स, श्री महादेव शिंदे साहेब, त्यानंतर श्री घनश्याम कनसे, श्री ऋषिकेश माने आणि श्री योगेश जानकर, त्यानंतर श्री हरीश कौटणकर अध्यक्ष स्वराज्य मित्र मंडळ. त्यानंतर या साईडला जर गेलं तर आपले महाराष्ट्र विधान परिषद आमदार आणि ठाणे परिसरात क्रिकेट दहीहंडी ज्यांनी जपलं असे आमचे रवींद्र फाटक साहेब. त्यानंतर जयश्री फाटक मॅडमचा देखील आपण इकडे बॅनर पाहू शकतो. त्यानंतर इम्तियाज खान, श्री मुन्नाभाई, त्यानंतर आमचे राम रेपाळे साहेब आणि सुशांत शेट्टी अण्णा. आज सर्व आपले ऑफिशियल्स आपण स्पॉन्सर पाहतो. त्यानंतर आमच्या हार्दिक, आमचा मित्राज नाही आमच्यामध्ये, त्याचा पण आपण इकडे बॅनर पाहतोय. सिद्धेश रांजणे ग्राफिक. बॉलिंगसाठी स्वप्नील आणि रन्स पाहिले तर आतापर्यंत कुठेतरी 11 रन झालेत. बॉलिंगसाठी स्वप्नील पुण्याच्या स्ट्राईक एंडला आदित्यला सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. हा बॉल देखील आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धाव पुढे जाईल. 12 रन झालेत. मॅच मध्ये आले पुन्हा एकदा बालाजी 11 टीम. या बॉलवर फसवलं. थोड्या वेळासाठी क्रिकेट चालू आहे की फुटबॉल चालू आहे, पण भाऊला एक चांगला बॉल टाकला स्वप्नीलने. प्रॉपर लाईन लेंथ बघितली आणि येईल डॉट बॉल. या बॉलवर देखील थांबवलं गेलं आणि खूप चांगला पिचिंग पाहिली गेली. या बॉलवर देखील स्टंप पडलाय, त्यामुळे फायदा उचलला भाऊने. आणि क्या बात आहे, भाऊ एक क्विक आहेत. फायदा उचल. मॅच मध्ये आले बालाजी 11 टीम. खूप चांगली बॅटिंग केली भाऊने. सेन्सिबल रन्स बनवले आणि आता मात्र टचअप द्यायचे. फक्त एक 20-22 पर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. 14 रन झालेत. एक विकेट गेली आहे. या बॉलवर देखील समोर टॅप खेळले गेलेत आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. चेतनने डायरेक्ट व्हॉलीबॉल स्टाईलने बॉल आतमध्ये ढकलला आणि सिंगल रन मिळेल.
4 बॉल आणि स्कोर झालाय 15. आज सर्व स्कॉर्पियन ग्रुप लक्ष लावून आहे. 3 दिवस ग्राउंड बनवण्यापासून बॅनर लावण्यापासून आज सर्व त्यांच्या स्कॉर्पियन ग्रुपने इथे चांगलं मेहनत घेतली आहे. आपल्या विभागात पण टुर्नामेंट झाली पाहिजे. एक चांगली सोसायटी आहे असं वाटतंय. गोकुलधाम सोसायटी मध्ये आलोय. बट या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन सिंगल रन मिळेल. सांगवी स्पोर्ट्स आमचे निमेश सांगवी सर आपलं पण स्वागत आहे. ठाण्यात आलो आणि जर ठाण्यातल्या प्लेयरच्या अंगावर सांगवी स्पोर्ट्सची टी शर्ट नाही तर भाऊ ठाण्यात आल्यासारखं वाटत नाहीये. आणि ही सांगवी स्पोर्ट्सची ब्रँड आज सर्व ठाण्यात आपण पाहिली आहे. ठाण्याच्या बाहेर देखील पाहिली आहे. आमचे निमेश सांगवी आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आज आपण देखील आपल्या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. जिकडे जाईल तिकडे सांगवी स्पोर्ट्सची टी शर्ट आपण पाहिली ठाण्यामध्ये आणि खूप चांगली ब्रँड त्यांनी पण बनवली आहे. निमेशजी सांगवी आपलं पण स्वागत असणार आहे. आज बॉलिंग साठी आपण पाहिलं तर स्वप्नील. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. रन तिकडे कॉल दिलाय आणि इट इज आउट. आपले निमेश सांगवी यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज एक बॉलिंग साठी आपण पाहिलं तर स्वप्नील. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली. मी आल्यापासून बघतोय नक्कीच आज ठाणेकरांनी देखील त्यांना एक चांगलं प्रोत्साहन दिलंय. त्या स्कॉर्पियन ग्रुपने देखील तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल निमेशजी आपलं देखील आभार आहे. आणि आपली अशीच ब्रँड असंच पुढे घेऊन जा. आपलं काम कॉर्पोरेट लेवलला देखील खूप चांगलं मार्केट त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर राहुल माडिक येतात बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला. आदित्य स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 18 रन्स आले धावफलकावर. म्हणजे 6 ला 6 जरी गेलं तरी एक 24-25 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. बट भाऊला बॅटिंग करणं गरजेचं आहे. सांगवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट पण आहे इकडे. बॉलिंग साठी राहुल, स्ट्राइकेटला बॅटर आदित्य पवार. 18 रन झाले धावफलकावरती. बघूयात कशा प्रकारे ही मॅच रंगतीये. हा बॉल देखील पाहिला तर खूपच बाहेर आणि फाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार आहेत राहुलला, कारण की दोन्ही टीमकडे मॅच तेवढी आहे. निखिल लवकर माघारी परतले गेले पण आदित्य पवारने अफलातून बॅटिंग केली. या बॉलवर टॅप केलं गेलंय आणि नॉट आउट.
या बॉलवर टॅप खेळला गेलाय आणि 20 स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येतात आकाश. एक चांगले प्लेयर आहेत आणि बॅटिंग बॉलिंग खूप चांगली करतात, पण आकाशला देखील टचअप देणं गरजेचं आहे. व्यावसायिक टीम मध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला मात्र मॅच प्रमाणे बॅटिंग करणं गरजेचं असतं. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक आणि तिकडे सौरभ प्रयत्न करत होते, बट डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल सिंगल. सिंगल रन्स मात्र खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन्सने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जातो आहे. 22 लॉस ऑफ 2 विकेट. बालाजी 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर विकास 8. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट आणि इट इज आउट. या बॉलवर देखील आपण पाहतो डायरेक्ट हिट आणि 22. बॅटिंग साठी धीरज. तिकडे बेंगलोर आणि कोलकाताची पण मॅच चांगली चालू आहे. 12 बॉल 31 पाहिजे. दिनेश कार्तिक भारताचा एक धडाकेबाज बॅटर आणि एक चांगला किपर. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला धीरज एक शांत प्लेयर आहेत कल्याणचे. काल पण खूप चांगली बॉलिंग केली होती आणि आता मात्र जबाबदारी असणारे बॅटिंग करावी लागेल. सिंगल रन्स खूप महत्वाचे आहेत. राहुलने हा बॉल डायरेक्ट मला असं वाटतं मोलून चेक नाकाला टाकण्याचा प्रयत्न केला, बट व्हाईट बॉल. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. एक चांगला फटका, क्लास, प्रॉपर फुटवर्क होतं आणि सिंगल रन मिळेल. 24 रन झाले धावफलकावरती आणि मॅच मध्ये आली टीम बालाजी 11 टीम. एक चांगला परफॉर्मन्स करत असताना 2 ला 2 सिंगल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील इथे मात्र मिसफील्ड आणि 2 रन मिळतील. उपरवाला जबी देताय चप्पड फाड के आणि धीरजने पण 2 रन कन्वर्ट केले. 26 रन झालेत आणि मॅच पूर्णपणे बालाजी टीमने मात्र स्वतःकडे पकडले. तिकडे शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या इनिंगचा आणि स्ट्राईक एंडला धीरज चौहान कल्याणचे प्लेयर आहेत. आज व्यावसायिक गट आज सर्व प्लेयर्स लांबून येतील आणि 27 रन झाले धावफलकावरती. अजूनही धावपळ चालू आहे तिकडे आणि इज आउट. 28चं टार्गेट आहे आणि तिकडे दिनेश कार्तिक पण फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. सर्व प्लेयर्स लांबून येतील आणि 27 रन झाले धावफलकावरती. अजूनही धावपळ चालू आहे तिकडे. 24 बॉल मध्ये 28 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम विकास 8 या टीमला.
चला वळत मॅचच्या दिशेने 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 28 रन्स करायच्या बॉलिंगसाठी धीरजच्या हातामध्ये पहिली ओव्हर दिली आहे. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग करतील. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सौरभ, ऑन स्ट्राईक एंडला सूरज आहेत. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला सौरभ. पहिलाच बॉल, एक चांगली डिलिव्हरी पाहिली गेली, परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि बॅटरला थांबवलं तिकडे. काल पण पहिली ओव्हर धीरजनी खूप चांगली टाकली होती. क्षमता आहे त्यांच्याकडे, खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि 1-2 रन मिळतील तिकडे. खूप चांगला ड्राईव्ह तिकडे बॅटर सौरभच्या बॅटमधून. प्रॉपर क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका पाहिला गेला आणि खूप चांगला गॅप तिकडे शोधला बॅटर सौरभने. 2 रन मिळतील. 2ने खातं ओपन केलंय. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह तिकडे. नॉन स्ट्राईकला चान्स आहे. बॉल थोडा बाउन्स दिला आणि डायरेक्ट हिट जर थ्रो दिला असता तर मात्र विकेट मिळाला असता. थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा धीरज. या बॉलवर देखील टॅप खेळला गेलाय. टी फॉर ठाणे आणि टी फॉर टॅप. क्लास फटका पाहिला गेला आणि ठाण्यात टॅप. जर ठाण्यात क्रिकेट बघितलं नाही तर मग टॅप नाही बघितलं तर काय बघितलं. बट आज बाउंड्रीज थोड्या कमी बघायला मिळाल्या, बट बाउंड्रीज पण बघायला मिळतील कारण की समोरच्या दिशेलाच फक्त थोड्या झोन मध्ये बाउंड्री थोडं डिफिकल्ट आहे इकडे. 20 बॉल मध्ये 23 रन्स करायचे आहेत. या बॉलवर चेक केले गेले लेफ्टी बॅटर आहेत. दोन्ही लेफ्टी बॅटर मात्र इकडे धाडलेत, सौरभ आणि सूरज. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि इट इज आउट. बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि बॅटर सूरज थोडा हा स्ट्रोक लेझी खेळले त्यामुळे बॅटवर बॉल आला नाहीये आणि मैदान सोडावं लागतंय. पाच रन झालेत. 5 बॉल 5. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला गौतम आलेत आणि हा देखील लेफ्टी आहे आणि गौतम गंभीरची मोठा आक्रमण गेले. सर्व लेफ्टी आहेत. या बॉलवर देखील एक चांगला टॅप खेळले गेलेत. सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर संपली आहे. 1 विकेट 6 रन झालेत आणि समीकरणाला 18 बॉल्स मध्ये मॅच जिंकण्याकरिता 22 रन्स करायचे आहेत. 18-22 ची मॅच आहे, म्हणजे एक बाउंड्रीची मॅच आहे. दुसरा डाव देखील चांगला खेळ राहिला होता तिकडे. या बॉलवर समोर टॅप खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. थ्रो थोडा लेझी केला तिकडे पण रन सिंगल मिळतीये. बारा रन झालेत. इकडे देखील फिरवला गेला बॉल आणि डॉट बॉल येतोय. दुसरी ओव्हर देखील संपली. 13 रन झाले धाव फलकावरती. 12 बॉल मध्ये 15 रन्स करायचे आहेत.
12 रन झालेत. 12 बॉल 16 पाहिजे. बॉलिंगसाठी देवेन 12 बॉल मध्ये 16 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. येल डॉट बॉल. तिकडे मॅच पण चांगली चालू आहे बेंगलोरची. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला तिकडे आणि रनआउट. गौतमला मैदान सोडावं लागतंय. 1 बॉल 3 तिकडे पाहिजे बेंगलोरला. करण शर्माने 7 बॉल 20 ची अफलातून बॅटिंग केली. दिनेश कार्तिकने पण चांगला टचअप दिला तिकडे. व्हाईट बॉल. इकडे देखील बॅटची एज घेतली गेली आणि सिंगल रन मिळेल तिकडे. बॉलिंगसाठी पुन्हा दिवेन. या बॉलवर देखील आपण पाहतो एक चांगला टॅप खेळला गेला विथ द स्पिन प्रॉपर. काय फटका. बॉलिंगसाठी दिवेन आपण बॉल आतमध्ये आणला आणि रोखून ठेवलं गेलं. गुड बॉलिंग. बॅट फिरवली थोडी आहे. 7 बॉल मध्ये आता मात्र 12 रन्स करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे आणि सौरभला सिंगल डबल खूप महत्वाचे आहे या बॉलवरती. या बॉलवर मात्र चेक केलं गेलं आणि पाहूयात कोण ही मॅच जिंकतंय. विकास एट जिंकेल की बालाजी 11. या बॉलवर पण टॅप खेळले गेले तिकडे. रन 2 रन मिळतील आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 10 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम विकास 8 या टीमला. 6 बॉल 10 ची मॅच आहे. स्वामी माऊली संघ पण तयार राहायचे. यानंतर आपली मॅच असणार आहे विनिंग टीम सोबत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल पाटील यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल मध्ये 10 रन्स करायच्या. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी आहेत. विवेक पहिला बॉल फेस करतील.
पहिल्याच बॉलवरती बॅटची आतली गाडा घेतली गेली आहे. येतो डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आता मात्र 10 रन्स करायचे आहेत. विवेकचा कुठेतरी फटका फसला हा आणि विवेकने एक सिंगल डबल करून मात्र स्ट्राईक प्रशांतकडे सौरभकडे दिली तर नक्कीच मॅच अजूनही फिरू शकते. 5 बॉल मध्ये 10 रन्स डबल रन्स करायचे आहेत. 5 ला 5 टोडी केलेस तरी मॅच बनवू शकते. बट निखिल मिडल पिचिंग करणं गरजेचे आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग खूप महत्वाची आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होतीये आणि 4 बॉल मध्ये 9 रन्स करायचे आहेत. सौरभकडे देखील क्षमता आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आहे निखिल पाटील आणि त्यांच्या विरुद्ध स्ट्राईक एंडला सौरभ जे 13 बॉल मध्ये 12 रन्स ज्यांनी केल्यात बॅटमधून. एक सेट बॅटर. या बॉलवर देखील टॅप खेळले गेले. रन सिंगल मिळेल. 3 बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. एक बाउंड्री वगैरे आली तर 2 बॉल 4 वगैरे बघायला मजा येईल. बट सौरभकडे देखील क्षमता आहे. या बॉलवर टॅप खेळले गेले तिकडे रन मिळतील 2 आणि 2 बॉल मध्ये आता मात्र 6 रन करायचे आहेत. 2-6 ची मॅच आहे. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन्स ज्या पहिल्या इनिंग मध्ये टाकल्या त्या इकडे कुठेतरी दिसल्या. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे आहेत. जो कमी टाकेल तो चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि मॅच मध्ये राहू शकतो. त्यामुळे 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला सौरभ आणि बॉलिंग साठी निखिल पाटील. शिवसंकल्प मित्रमंडळ स्कॉर्पियन ग्रुप उद्धव बागचा महाराजा चषकाचं हे आयोजन 4थं पर्व आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. 3 दिवस ही टुर्नामेंट आपण पाहिली आहे. 2 बॉल मध्ये 6 रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ. या बॉलवर चेक केलं गेलंय. प्रेक्षक वर्ग पण शांत आहेत की मॅच जिंकणार कोण. 2 बॉल 6. या बॉलवर काय जज केलंय तिकडे आणि वाईट जज आवडला असेल एकदा टाळ्या वाजवत. काय बॉल जज केला त्याने. खूप चांगला बॉल जज केला. वाईट जज करणं पण एक कला आहे की तुम्हाला तो बॉल कसा बाहेर जाऊ द्यायचा. वेल जज यार. 2 बॉल मध्ये आता मात्र 5 रन्स करायचे आहेत. कहाणी में ट्विस्ट. मॅच चांगली आहे. 2 बॉल 5. या बॉलवर टॅप खेळले गेलेत आणि परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. काय घडलंय भाऊ. हे ठाणे इकडे कधी काही घडू शकतं आणि थोड्या वेळासाठी वाटलं की सिंगल रन तिकडे जातोय की काय. जर सिंगल आला असता तर नक्कीच 1 बॉल 4 मॅच आली असती. तर 1 बॉल आली मॅच. 5 रन्स करायचे आणि ही मॅच जिंकली गेली टीम बालाजी 11 संघ. अभिनंदन. वेल प्लेड.